या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे। आळंदीमध्ये विकास लवांडेंवर शाई फेक करण्यात आलेली आहे। संग्राम भंडारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून ही शाई फेक करण्यात आलेली आहे। राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला असा आरोप विकास लवांडे यांनी काही वेळापूर्वी लोकशाही मराठीशी बोलताना केलेला आहे। या व्हिडिओत नेमका काय संवाद झाला त्याआधी सुरुवातीला आपण पाहूया, त्यानंतर संग्राम भंडारे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। पाहूया आधी तो व्हिडिओ फुल स्क्रीन। मला म्हणायचं होतं काय, तुला घुसखोर म्हणायचं होतं ना, घुसखोर म्हटलं असतं तरी चाललं असतं। तू गुरुवारला बोलायचं नव्हतं। तू आमचं सर्वस्व आहे, ते सर्वस्व आहे आमचं। आमचं सर्वस्व आहे ते लवांड्या बाजूल तू लवांड्या, तू परत गुरुवारला जर बोलला ना, तू लक्षात ठेव, आम्हाला काय भिडायचंय ते भीड। लवांड्या आमचे आई बाप आहे, ते आमचं सर्वस्व आहे। ए लवांड्या, सर्वस्व आहे आमचं ते। लवांड्या आमचं नादी लागू नको। मला म्हणायचं होतं काय, तुला घुसखोर म्हणायचं होतं ना। या सगळ्या विषयी बोलण्याकरता संग्राम हे देखील आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। संग्राम भंडारे, जय श्रीराम। काय नेमका हा आरोप आहे तुमचा विकास लवांडेंवर की शाई फेक करण्यापर्यंत हा सगळा प्रकार गेला? त्या लवंडेने आमच्या वारकरी संप्रदायातले जे आदवर्यू मंडळी आहे, ज्यांनी आयुष्यभर त्याग केला, स्वतः विवाहित सुद्धा झाले नाही आणि सर्वस्व हिंदू धर्माच्या प्रचार प्रसारासाठी घालवलं, त्या गुरुवर्य व्यक्तिमत्वांना हा लवांडे काही दिवसांपूर्वी घुसखोर म्हणाला, धर्मांध म्हणाला, मनुवादी म्हणाला। अहो, आम्ही जातीयवाद संपून हिंदू धर्मातल्या 18 पगड जाती, 12 बलुतेदार सगळ्यांना एकत्रित आणण्याचं काम या वारकरी संप्रदायानं केलं। आणि हा आता त्या आमच्या गुरुवर्यांवर जर असले घाणेरडे आरोप करत असेल आणि त्याची प्रतिमा खराब करायचं काम करत असेल आणि जाहीर सांगत असेल की यांना तुमच्या गावात बोलवू नका, तर हे आम्ही कसं सहन करू शकतो? आमच्यासाठी ते गुरुवर्य म्हणजे सर्वस्व आहे। तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानू। अहो, आमच्यासाठी त्यांनी स्वतः अविवाहित राहिले आणि आमच्यासाठी ते जीवनभर जगले हो। संग्रामजी, आणि वारकरी संप्रदायाचा गाभाच मुळात प्रेम आणि अहिंसा शिकवतो, मग ही शाई फेक कशी? ताईसाहेब, वारकरी संप्रदायाबद्दल तो नेरेटिव्ह पसरवला गेलाय। वारकरी संप्रदाय ना हा चांगल्यासाठी चांगला आहे आणि वाईटासाठी वाईट आहे। आम्हाला तुकाराम महाराजांनी काय शिकवलं? मऊ मेना उन्हे आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदवायचे, भले तरी देऊ कासेची लंगोटी, पण नाटाळाच्या काठी देऊ माता। म्हणजे समोरचा भला असेल तर त्याला आम्ही लंगोटी देतो, पण त्याच वेळी विश्वाला प्रेमाची भावना शिकवणाऱ्या माऊलींनी हेही सांगितलं, भूता परस्परे जरो मैत्र जीवांचे। हा, पण तुकाराम महाराजांनी हेही सांगितलं ना, तुका म्हणे वज्र भंगे एक वेळ, कठीण हा खळ तया होणी। ते म्हटले एक वेळी वज्र त्याचे 2 तुकडे होतील, पण खळ त्याच्यामध्ये बदल होत नाही। आम्ही खूप प्रयत्न केला या लवांडेला समजून सांगायचा, काय प्रयत्न केले तुम्ही? नाहीये। काय प्रयत्न केले तुम्ही? रोजच आम्ही त्याला सांगतोय, त्याच्या ज्या शंका होत्या आमचे वारकरी संप्रदायाचे, तुम्ही लवांडेंशी कधी संवाद साधलेला? हो, आमच्या संप्रदायिकांनी सगळ्यांनी त्याला रिप्लाय दिले, तुम्ही स्वतः साधलेला संवाद? अहो, आम्ही त्याने माझं एकट्याचं नाव घेतलेलं नाही, त्याने माझ्या गुरुवार्यांचं नाव घेतलंय। मला जे करणं गरजेचं होतं ते मी केलेलं आहे। आई साहेब, प्रत्येकाने आपापली जबाबदारी पार पाडली। त्याच्या ज्या शंका होत्या त्या सगळ्या शंकांचं समाधान आमचे पंढरपूरचे आमचे सहकारी रामकृष्ण महाराज वीर यांनी अत्यंत पद्धतशीरपणे केलं होतं, पण त्याच्यावर काही एक परिणाम झाला नाही। तो वारकरी संप्रदायामध्ये हिंदू धर्म सगळा एकत्रित आला हे त्याला पाहत नाही। आम्ही संप्रदाय विसरलो, आम्ही महानुभाव एकत्र आलो, आम्ही वारकरी एकत्र आलो, आम्ही लिंगायत एकत्र आलो, जैन एकत्र आलो, शीख एकत्र आलो, बौद्ध एकत्र आलो, हे त्याला पाहत नाहीये। आणि म्हणून तो फूट पाडण्यासाठी काहीतरी आता अशा पद्धतीने विधान करतोय। ताईसाहेब, तिकडे मराठवाड्यात जेव्हा आरक्षणावरनं भांडणं चालले होते ना, तेव्हा आम्ही वारकरी गावागावात जाऊन सांगत होतो की काय जे भांडणं असतील ते कोर्टात चालतील, पण आपण सगळे ज्ञानोबारायांची लेकरं आहे, आपण सगळे एकत्रित राहायचं। इतका तुमच्या संग्रामजी इतका समंजसपणा आहे,
मग तुम्हाला असं नाही का वाटलं विकास लवांडेंची विचारांची लढाई विचारांनी लढावी, शाई फेक कशाला? अहो ताई साहेब, तो बोलून 20-25 दिवस झाले, अजूनही त्याच्यात फरक नाहीये. त्याच्याशी खूप संवाद साधण्याचा प्रयत्न केलाय. मला सांगा, स्वतः शरद पवार साहेबांनी कोणाचं व्यक्तिगत नाव घेतलं का? कोणाचंच घेतलं नाही. पण हा लवांडे आहे ना, हा पक्षाची सुद्धा विचारणा घेत नाही, पक्षाला विश्वासच घेत नाही आणि मनानच साधू संतांवर आरोप करायचं काम करतोय. याची सगळी माहिती काढली. हा छत्रपती शिवाजी महाराजांची त्याच्या गावामध्ये पोरं प्रार्थना करत होते, त्या प्रार्थनेला याने जाहीर विरोध केला. तो सुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला पाठवतो. हा प्रत्येक चांगल्या कामात आडवं यायचं काम करतोय हा लवांडा. तुम्ही संविधानिक शब्द वापरा, तुम्ही संविधानिक शब्द वापरा. आपण संविधानिक शब्दात चर्चा करूया. तुमचा आम्ही जो काही वाद संविधानिक शब्द असेल वापरतोय. तो तुमचा वैयक्तिक वाद असेल, समाजाचा वाद असेल. वैयक्तिक वाद नाही. आपण प्रसार माध्यमांशी बोलत असताना संविधानिक शब्दांचा वापर करूया. विकास लवांडेजी यांनी असं सुद्धा म्हटलं की जेव्हा त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली तेव्हा तिथे जे काही जण उपस्थित होते, 10-15 जण उपस्थित होते, त्यांच्याकडे रिव्हॉल्वर सुद्धा होता. अहो, हा तर त्याचा खोटारडेपणा आहे ना ताई साहेब. त्याने सिद्ध करून दाखवावं आमच्याकडे रिव्हॉल्वर होते. हा तर त्याचा खोटारडेपणा आहे ना. अहो, त्याची एवढी लायकी आहे का त्याच्याकडे रिव्हॉल्वर घेऊन जायला ताई साहेब? मग त्यांची एवढी लायकी नव्हती, मग शाईफेक करण्याचं कशाला एवढा प्रकार आम्हाला केला गेला? तुकाराम महाराजांनी सांगितलं ना, तुका म्हणे संता पिढीतील खळ घेती तोंड काळे करून या. जे साधू संतांना पिढा देतात ना, ते तोंड काळं करून घेतात. संग्रामजी, तुम्ही या सगळ्या संदर्भात गुरुवर्यांशी बोललेलात? ताई, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. मला जर एखाद्यानं चौकात आईवरनं शिवी दिली तर मी घरी आईला विचारायला जाऊ, आई त्यानं आईवरनं शिवी दिली, मी त्याला काय करू? आई म्हणणार आहे की जा तू त्याच्याशी पण त्या भांडण कर. व्यक्तीची जर तुमच्या लेखी लायकीच नसेल, ती व्यक्ती तुमच्या वैचारिक पातळीचीच नसेल, तर वाद कोणाशी घालावा याची काही पातळी असते की नाही संग्रामजी? ताई साहेब, त्याला काळ पासावं एवढीच त्याची लायकी आहे. रिव्हॉल्वर घेऊन त्याच्या समोर जावं एवढी त्याची लायकी नाही. या सगळ्या प्रकरणी आता आपल्याला जीवे मारण्यापर्यंत प्रयत्न केला गेला असं लवांडेची म्हणतायत. काय म्हणणं आहे तुमचं या सगळ्या? खोटारडा. हाच तर त्याचा खोटारडेपणा आहे ताई साहेब. हाच खोटारडेपणा आहे त्याचा. तो जाहीरपणे खोटारडच बोलत आलाय आणि खोटच रेटत राहतो. त्याला जर जीवे मारायचं असतं ताई साहेब तर आता तुम्हाला वेगळी बातमी चालवावी लागली असती. म्हणजे हा इशारा दिला गेलाय शाईफेक. आमच्या ध्यानी म्हणे असं काहीच नाही ताई साहेब. संग्रामजी, विकास लवांडेजी सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. ताई साहेब, माझी तुम्हाला एक विनंती ताई साहेब, तुम्ही जेव्हा तो घुसखोर म्हणाला होता ना या साधू संतांना, तेव्हा तुम्ही त्याला हे सगळे प्रश्न विचारायला पाहिजे होते. विचारते की आता आपण विचारूया ना. तुम्ही आरोप केलाय ना, घेऊया विकास लवांडेंकडून उत्तर. तुम्ही असेच आमच्या समवेत जोडले राहा. महाराष्ट्राला कळू दे आज नेमका काय आरोप होतोय आणि का विकास लवांडेंवर तुम्ही शाईफेक केलेली आहे. दोन्ही बाजू आपण महाराष्ट्राला समजून देऊया. विकास लवांडेजी, संग्राम म्हणणारे तुमच्यावर थेट आरोप करतायत की तुम्ही हिंदू जर एकत्रित येत आहेत तर तुम्हाला त्याचा त्रास होतो, त्याच्यात तुम्ही फूट पाडण्याची कामं करताय. गुरुवर्यांना त्यांच्या नावं ठेवली जात आहेत आणि त्यातूनच संतापातून त्यांनी हा प्रकार केलेला आहे. तुम्हाला त्यांचे आरोप पटतायत का? संग्राम म्हणणारे आपल्यासोबत जोडले आहेत, ऐकतात तुम्हाला, बोला. निखालसपणे ते खोटं बोलत आहेत, खोटे माझ्यावर आरोप करत आहेत. मी शांततावादी माणूस आहे, गांधीवादी माणूस आहे, वारकरी संप्रदायातला आहे. संतांनी आम्हाला सहिष्णुतेची शिकवण दिलेली आहे, अहिंसेची शिकवण दिलेली आहे, मानवतेची शिकवण दिलेली आहे. त्याचं आम्ही आचरण करतो. आणि मला आज माझं प्रवचन सेवा संपल्यानंतर रस्त्यात गाठून अडवून 2-3 गाड्या 10-15 गुंड घेऊन, हा संग्राम भंडारे सुद्धा गुंडच आहे, त्यांनी स्वतः बिश्नोई आणि तुराम गोडचं समर्थन केलेलं आहे. यांनी माझ्यावर पिस्तूल दाखवला, मला धक्काबुक्की करून माझ्या अंगावर शाई ओतली आणि लोक जमायला लागल्यावर पळून गेलेले आहेत. असे हे जे काय हल्लेखोर आहेत त्याला मी घाबरणार नाही. माझी जी काय सत्याची लढाई आहे, संत विचाराची लढाई आहे, वारकरी संप्रदायाच्या हितासाठी लढाई आहे. संतांचे विचार शिकले पाहिजेत. लवांडेजी, आपण उत्तर घेऊया, ऐकूया उत्तर ऐकूया आपण संग्राम भंडारेंचं. तुम्ही असे जोडले राहा. भंडारे, तुम्हाला आरोप मान्य आहे का? नाही ताई साहेब, त्याला आम्ही काळं पासलंय
आणि त्याने आमच्या गुरुवर्यांवर बोलू नये. त्याने आमची काय दळत बसायची तेवढं रोज दळत बसलो. त्याने आमच्या गुरुवर्यांना जर बोलला तर आम्हाला त्याची पुन्हा प्रतिक्रिया द्यावं लागेल. त्याने आमच्या गुरुवर्यांना टार्गेट करू नये. अगदी धन्यवाद ताई, साहेब. दोघांचेही आभार तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. खरं तर विचारांची लढाई ही विचारानं लढणारा हा महाराष्ट्र आहे, पण या ठिकाणी मात्र अर्थातच दोन विचारांच्या वादात शाईफेकीचा हा प्रकार या ठिकाणी घडलेला आहे. या सगळ्यावर लक्ष आपलं कायम असेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.